झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीतल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला भीषण आग लागली। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 10 बंब घटनास्थळी पोहोचले। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। कुणालाही आत प्रवेश दिला जात नसल्यानं आग किती मोठ्या प्रमाणात लागली याचा अंदाज लावता येत नाहीये। या कंपनीत स्कॉर्पिओ गाडी बनवली जाते। सातपूर औद्योगिक वसाहतीतली ही दृश्य आहेत। महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला आग लागलीये। धुराचे लोट इथे दिसतात, मात्र ही आग किती मोठ्या प्रमाणात लागली याचा अंदाज वर्तवता येत नाहीये। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। योगेश, आग विझवण्यात आली आहे का? आगीवर काबू आता मिळालेला आहे। थोडी दुगदुग जी आहे ती अजूनही या ठिकाणी आहे। अजूनही काही ठिकाणाहून या ठिकाणाहून दूर निघतो आहे, पण जवळजवळ अग्निशामक दलाच्या सर्व गाड्या नाशिक शहरातल्या ह्या ताफा तिथे तैनात केल्यामुळे ही आग लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यास यश आलेलं आहे। नुकसान अजूनपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही, कारण की महिंद्रा अँड महिंद्राचे व्यवस्थापन या बाबतीत अजूनही काही बोलायला तयार नाही। पण एकूण जी काही परिस्थिती आहे ते स्कॉर्पिओ ज्या ठिकाणी तयार होतं, स्कॉर्पिओ युनिट म्हणून आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असा एक अंदाज आहे। योगेश, इथे दृश्यामध्ये लोकांची गर्दीही खूप मोठ्या प्रमाणात दिसते या परिसरामध्ये। नेमका कसा हा परिसर आहे? सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ही सर्वात मोठी कंपनी आहे आणि या कंपनीवर अवलंबून असलेले अनेक उद्योग या परिसरामध्ये आहेत। जवळजवळ 150 ते 200 वेंडर्स या कंपनीसाठी काम करतात आणि अनेक कामगारांचं भवितव्य या कंपनीवर अवलंबून आहे। त्यामुळे जे काही ज्यावेळेस ही आग लागली ती बघण्यासाठी संपूर्ण सातपूर परिसरातली जी गर्दी होती, कामगार लोक होते, त्यांनी या ठिकाणी आले। त्याचबरोबर अनेक अग्निशामक दलाचे बंब या ठिकाणी आले आणि त्यामुळे ही सगळी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। पण आता जी परिस्थिती आहे ती एकूणच नियंत्रणामध्ये आहे आणि आग सध्या आटोक्यात आलेली आहे। या ठिकाणी नुकसान मात्र किती झालं हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। अगदी बरोबर, नुकसानीचा अंदाज इतक्यात लावता येणं तरी अशक्य आहे। धन्यवाद योगेश या सगळ्या माहितीबद्दल। नाशिकमध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीतल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला भीषण आग लागली होती। आग काही वेळापूर्वी विझवण्यात आली असली तरी धुराचे लोट अजूनही उठतायत आणि अजूनही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।